तिकडे आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे. निवडणूक आयोग नव्हे तर भाजप आयोग असं म्हणत त्यांनी जोरदार टोला लगावलाय. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं त्यांनी म्हटलंय. दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि नारायण राणे यांच्यावरही त्यांनी टीका केली. शिंदे यांनी समोर येऊन बोलावं, मात्र ते यायला तयार नाहीत. तसंच नारायण राणे हे नेहमीच आमच्यावर बोलत असतात कारण त्यांना पगार मिळत असतो, अशी खरपूस टीका आदित्य ठाकरे यांनी केली. काही काही लोकांकडे कमी लक्ष दिलेलं बरं असतं. काही काही लोकांकडे लक्षच आम्ही देत नाही. 15-16 वर्ष त्यांचा पगार आमच्यावर टीका करण्यात त्यांना येत असतो. तो मिळू दे त्यांना पगार, आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही. याच पद्धतीने एकनाथ शिंदेने सुद्धा वारंवार तुम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता त्यांना तर मी वारंवार सांगितलेलं आहे, माझ्या समोर येऊन एकटे बसा किंवा पूर्ण खातं घेऊन बसा. आमच्या राज्यातून सगळे इंडस्ट्रीज गुजरातला का पाठवलं, शेतकरी आत्महत्या का वाढतात ह्याच्यावर चर्चा करूया. चला हे सगळं सोडा, तुम्हाला गुवाहाटीला जाऊन पळायला का लागलो त्याच्यावर चर्चा करूया. एकटे येऊन समोर बसा किंवा खातं घेऊन बसा समोर. आम्ही शब्द बदलणार नाही. कालचं आपण प्रधानमंत्री महोदयांचं भाषण ऐका आणि निवडणूक आयोगाला विचारा, ते भाजपचे आयोग आहेत की खरोखर देशाचे निवडणूक आयोग आहेत.